नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर एस.जी. राक्षसे, गोपालकृष्ण गोखले कॉलेज कोल्हापूर. आज या ठिकाणी आपणासोबत BA भाग 2 सेमेस्टर 3 राज्यशास्त्र पेपर क्रमांक 3 भारतातील राजकीय प्रक्रिया आणि यामधील घटक नंबर 1 संघराज्यवाद आणि त्यामधील कायदेविषयक संबंध यावर आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत. मित्रहो, केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये कायदेविषयक संबंध आहेत. भारतीय राज्यघटनेच्या 11व्या भागातील 246व्या कलमानुसार 7व्या परिशिष्टामध्ये संघसूची, राज्यसूची व सामायिक सूची ही अंतर्भूत करण्यात आलेली आहे. त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये विषय स्पष्ट करण्यात आलेले आहेत. देशातील तत्कालीन राजनैतिक, सामाजिक, आर्थिक आणि ऐतिहासिक परिस्थितीचा विचार करून अधिकार क्षेत्राचे विभाजन केलेले आहे. 1935च्या कायद्यानुसार आणि कॅनडाच्या संघराज्याच्या अधिकाराची विभाजनी पद्धतीनुसार केंद्र सरकार आणि घटक राज्य यामध्ये अधिकाराची ही विभागणी झालेली आपणास दिसून येते. कॅनडाच्या राज्यघटनेतील अधिकार क्षेत्र विभागणीप्रमाणेच भारत केंद्र सरकार व घटक राज्य यांच्या अधिकाराचे अधिकार असे निश्चित करण्यात आलेले आहेत आणि शेष अधिकार केंद्र सरकारजवळ देण्यात आलेले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतील सामायिक सूचीप्रमाणेच भारतीय घटनेने सामायिक सूची निर्माण करून त्यासंबंधीचे कायदे करण्याचा अधिकार हा केंद्र सरकार व राज्य सरकार या दोहोंना देण्यात आलेला आहे. भारतीय राज्यघटनेच्या 7व्या परिशिष्टामध्ये पुढील विषय याद्या किंवा सूची देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये नंबर 1 आहे संघसूची, ज्याला आपण युनियन स्टेट लिस्ट, आणि त्यामध्ये विषय आहेत 99. यामध्ये संघसूची किंवा केंद्रसूची यामध्ये राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने महत्त्वाचे 99 विषय यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. संपूर्ण भारताशी संबंधित असणारे आणि ज्यांचे धोरण देशभर एकच असावे लागते असे विषय संघसूचीमध्ये आहेत. उदाहरणार्थ संरक्षण, आरमार, हवाई दल, लष्कर, बँका, परराष्ट्रीय धोरण, परराष्ट्रीय व्यापार, अंतर्गत व्यापार, कर्ज, विमा कंपन्या, अर्थमंडळ, खाणी, खनिज तेले, विद्यापीठे, संशोधन, आयात निर्यात, शेती, रेल्वे, पोस्ट, तार खाते, राष्ट्रीय महामार्ग व वाहतूक, मत्स्य उत्पादन केंद्रे, मीठ, अफू, केंद्रीय विद्यापीठे, ऐतिहासिक स्मारकांची सुरक्षितता, शिरंगंती, आयकर, न्यायालयाची रचना व संघटन, निगमकर, सीमाकर, त्याचबरोबर दूरध्वनी, आकाशवाणी, नागरिकता, युद्ध, तह, शांती, वर्तमानपत्रांचा विक्री कर आणि जाहिरातीवर कर, या अशा अनेक 99 स्वरूपाच्या गोष्टी किंवा त्याची यादी यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. त्यानंतर यामधला दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे राज्यसूची, राज्य यादी, ज्याला आपण स्टेट लिस्ट असं म्हणू. राज्यसूचीमध्ये 61 विषय समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि यावर राज्य शासन कायदे बनवू शकते. यामध्ये सार्वजनिक सुरक्षितता, पोलीस, शांतता, कनिष्ठ न्यायालय, तुरुंग, रिमांड होम्स, स्थानिक स्वराज्य संस्था, दळणवळणाची साधने, शिक्षण, विद्यापीठे, व्यापार, जंगले, पाणीपुरवठा, जमीन सुधारणा, सार्वजनिक आरोग्य, महसूल, आरोग्य सेवा, व्यवसाय, उद्योगधंदे, दवाखाने, चिकित्सालये, औषधालये, मादक पेय, वाचनालये, वस्तुसंग्रहालये, रस्ते, जलमार्ग, शेती, सिंचन, कालवे, भूमिप्रबंधन,
आणि भूमी आदी कर, नाट्यशाळा व चित्रपटगृहे, शेतसारा, शेती उत्पादनावरील कर, पशु आणि वाहन कर, विलासी वस्तूवरील कर व मनोरंजनावरील कर, जमीन, घरे यावरील कर इत्यादी 61 विषय यामध्ये समाविष्ट आहेत. यानंतर सामायिक सूची, ज्याला आपण समवर्ती सूची, कॉन्करंट सूची असं म्हणतो. समवर्ती सूचीत 52 विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये फौजदारी कायदे, विवाह, घटस्फोट, दत्तकपत्रे, मृत्यूपत्रे, दिवाळखोरी, धार्मिक संस्था, वृत्तपत्रे, छापखाने, कामगार संघटना, कामगार कल्याण, खाद्यपदार्थ व इतर वस्तूंमध्ये भेसळ थांबविणे, वकिली, वैद्यकीय व्यवसाय, आर्थिक आणि सामाजिक योजना, शेतजमिनी व्यतिरिक्त इतर मालांचे हस्तांतरण, करार, विश्वस्त निधी व विश्वस्त नागरी न्यायालयाचा अपमान, भावनियंत्रण, कुटुंब नियोजन, वीज, सामाजिक सुरक्षिततेसंबंधी प्रतिबंधक स्थानबद्धता, जन्म मृत्यू नोंद इत्यादी 22 विषयांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. श्री एम व्ही पायली यांच्या मते समवर्ती सूचीला संधी प्रकाशाच्या झोताची उपमा त्यांनी दिलेली आहे. कारण समवर्ती सूचीमधील विषयासंबंधी कायदे करण्याचा अधिकार केंद्र सरकार व राज्य सरकार या दोहोंना बी देण्यात आलेला आहे. परंतु एकाच वेळी समवर्ती सूचीतील एखाद्या विषयावर केंद्र सरकार आणि घटक राज्याच्या सरकारने कायदा केला तर केंद्र सरकारचा कायदा हा ग्राह्य मानला जातो आणि घटक राज्याचा कायदा हा आपोआप रद्द केला जातो. याला अपवाद असा आहे की संसदेने मंजूर केलेल्या विधेयकानंतर त्याच विषयासंबंधी घटक राज्याच्या विधिमंडळाने जर मंजूर केलेले विधेयक राष्ट्रपतीच्या संमतीसाठी राखून ठेवण्यात आले आणि राष्ट्रपतीने जर त्यास मंजुरी दिली तर ते विधेयक राष्ट्रपतीच्या संमतीने तो कायदा अंमलात येतो. अशा प्रकारे संसदेच्या कायद्याहून अधिक चांगला कायदा करण्याची संधी घटक राज्यांना उपलब्ध करून देण्यात येते. तसेच विशिष्ट परिस्थितीत विशेष कायदा करण्याचा अधिकार घटक राज्यांना केंद्र सरकारकडून प्राप्त झालेला आहे. सामायिक यादीची तरतूद 1935च्या कायद्यानुसार करण्यात आलेली आहे. आणि यानंतर शेषाधिकार, ज्याला रेसिड्युअरी पॉवर ऑफ लेजिस्लेशन असं म्हटलं जातं. ज्या विषयांचा स्पष्ट उल्लेख कोणत्याही यादीमध्ये केलेला नाही त्यांना शेषाधिकार असं म्हणतात. शेषाधिकार केंद्र सरकारला देण्यात आलेले आहेत. घटनाकर्त्यांनी अत्यंत सावधतेने या विषयांची सूची केली असली तरी भविष्य काळामध्ये बदलत्या परिस्थितीत कोणकोणते नवे प्रश्न अथवा विषय निर्माण होतात त्यासंबंधीचे अधिकार केंद्र सरकारला दिलेले आहेत. तशी तरतूद राज्यघटनेच्या 248व्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे. आता राज्यसूचीतील विषयासंबंधी कायदे करण्याचा संसदेचा अधिकार. राज्यसूचीतील विषयासंबंधी कायदे करण्याचा संपूर्ण अधिकार घटक राज्याच्या विधिमंडळाला देण्यात आलेला आहे. तरी काही विशिष्ट परिस्थितीत भारतीय संसदेला राज्यसूचीतील विषयासंबंधी कायदे करण्याचा अधिकार दिलेला आहे. सामान्यतः पुढील प्रकारच्या परिस्थितीमध्ये संसदेला असा अधिकार प्राप्त होतो. नंबर 1, भारतीय घटनेच्या 249 नुसार राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून राज्यसूचीतील एखाद्या विषयासंबंधी जर कायदा करणे आवश्यक असे वाटल्यास राज्यसभा 2/3 बहुमताने तसा ठराव मंजूर करून त्यानंतर भारतीय संसद त्या विषयासंबंधी कायदा संमत करू शकते. मंजूर झालेला एखादा कायदा एखाद्या भागापुरता किंवा संपूर्ण देशासाठी लागू करता येतो. या कायद्याचा अंमल 1 वर्षापुरताच असतो. अंमल संपल्यानंतर 6 महिन्यांनी हा कायदा रद्द केला जातो. परंतु यासंबंधी राज्यसभा वाटेल तितक्या वेळा ठराव करू शकते आणि पुन्हा ते संसदेमध्ये कायदा संमत करू शकते. नंबर 2, भारतीय घटनेच्या 356व्या कलमानुसार घटक राज्यात किंवा संपूर्ण देशासाठी आणीबाणी जर घोषित केली असेल तर राज्यसूचीमधील कुठल्याही विषयासंबंधी किंवा भागासंबंधी
किंवा संपूर्ण देशासाठी कायदा लागू करण्याचा अधिकार प्राप्त होतो. कलम 250 नुसार आणीबाणीचा काळ संपल्यानंतर 6 महिन्यापर्यंत असा कायदा अंमलात किंवा चालू राहतो. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे, भारतीय राज्यघटनेच्या कलम 252 नुसार 2 किंवा त्याहून अधिक राज्यांच्या विधिमंडळाने संसदेला राज्यसूचीतील एखाद्या विषयासंबंधी जर कायदा करण्याची विनंती केली तर त्यासंबंधी कायदा हा केंद्र सरकारला किंवा संसदेला करता येतो. विनंती करणाऱ्या संबंधित राज्यांनाच तो कायदा लागू असतो. संसदेने केलेल्या अशा कायद्याविषयी संशोधन करण्याचा किंवा तो कायदा नाकारण्याचा अधिकार त्या संबंधित घटक राज्यांना नसतो. त्यानंतर चौथा मुद्दा आहे तो म्हणजे भारतीय घटनेच्या 253व्या कलमानुसार जर केंद्र सरकारने परराष्ट्राशी काही करार, संधी किंवा तह केले असेल तर त्यांच्या पालनाची आवश्यकता वाटल्यास राज्यसूचीतील विषयासंबंधी कायदा करण्याचा अधिकार हा संसदेला प्राप्त होतो. असा अधिकार अमेरिकन संघराज्यात मध्यवर्ती सरकारला देण्यात आलेला नाही. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे घटक राज्यात घटनात्मक शासन राज्यकारभार चालविण्यात अयशस्वी झाले तर तेथे राष्ट्रपती राजवट लागू करता येते. राष्ट्रपतीचा प्रतिनिधी या नात्याने राज्यपालाकडून त्या घटक राज्यांच्या अस्थिर कारभाराविषयी लेखी निवेदन राष्ट्रपतीकडे आले आणि राष्ट्रपतीची जर खात्री जर पटली तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी यासंबंधी तर कलम 356 व 357 यानुसार अशा वेळी राज्याचे कायदे मंडळाची सत्ता राष्ट्रपती काढून घेतो आणि तेथे कायदेविषयक सत्ता तो स्वतःकडे किंवा संसदेकडे किंवा संसदेने सांगितलेल्या प्रतिनिधीकडे सोपवितो. आणीबाणी संपल्यानंतर तेथे 1 वर्षापर्यंत केंद्र सरकारने केलेल्या कायद्याचा अंमल राहतो. अशा पद्धतीने हा कायदेविषयक संबंध या ठिकाणी समाप्त होतात. यानंतर आपण केंद्र राज्य प्रशासकीय संबंध हे पुढील भागामध्ये पाहणार आहोत. थँक्यू.